एका गावामध्ये एक अतिशय कुशल असा मूर्तिकार राहत असतो। हुबेहूब मूर्त्या बनवण्यामध्ये त्याचा हात कोणीच धरू शकत नसतो। एकदा त्याचं वय होत चाललेलं असतं आणि त्याला अशी जाणीव होते की आता आपला अंतकाळ जवळ येत चाललेला आहे। पण तो अतिशय हुशार असल्यामुळे तो ठरवतो की आपण यमराज आणि यमदूत जे येतील त्यांनासुद्धा चकवा द्यायचा आणि आपलं आयुष्य वाढवून घ्यायचं। म्हणून ज्यावेळेला त्याला असं लक्षात येतं की आपला शेवटचा काळ अगदीच जवळ आला आहे, तो स्वतःला एका खोलीत बंद करून घेतो आणि हुबेहूब स्वतःसारख्या 10 मूर्त्या बनवतो। आणि ज्यावेळेला त्याला अगदी असं वाटतं की आता दरवाजापर्यंत आपला यमराज आलेला आहे, त्यावेळेला तो चटकन त्या 10 मूर्त्या ज्या ओळीत मांडून ठेवलेल्या असतात त्याच्यात जाऊन 11वी मूर्ती बनवून उभा राहतो। यमराज दरवाजातून आत येतो आणि 2 मिनटं तो सुद्धा चमकतो, कारण सगळ्या मूर्त्या हुबेहूब तंतोतंत एकसारख्या दिसत असतात। आणि आता यमराजाला प्रश्न पडतो की आपण चुकून एखादी मूर्तिकार म्हणून घेऊन गेलो तर आपलंच हासं होईल। तो 2 मिनटं विचार करतो, सगळ्या मूर्त्यांकडे निरखून बघतो आणि मग त्याला एक कल्पना सुचते। तो मोठ्या आवाजात म्हणतो की हा मूर्तिकार अतिशय चतुर आहे आणि त्याने अतिशय सुंदर आणि हुबेहूब मूर्त्या बनवल्या आहेत, ज्यांनी मी सुद्धा फसलो असतो, पण त्यांनी एक चूक करून ठेवली आहे। एवढा ऐकता क्षणी मूर्तिकार खाडकन पुढे येतो आणि म्हणतो, माझ्या मूर्त्यांमध्ये कुठलीच चूक नाही आहे, तुम्हाला कुठली चूक आढळली? त्यावर यमराज त्याचा हात पकडतो आणि त्याला म्हणतो, हीच तू केलेली चूक आहेस। तुझ्या अहंकाराला धक्का लावता क्षणी तू स्वतःहून पुढे आलास। मित्रांनो, लक्षात ठेवा, कितीही चांगलं स्किल, कितीही चांगली हुशारी असेल तरी अहंकार जर आपल्याकडे असेल तर आपल्याला कोणीच वाचवू शकत नाही। असे छान किस्से ऐकण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा। आणि हा किस्सा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींनाही पाठवा। असेच छान किस्से घेऊन परत भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या। गणपती बाप्पा मोरया।